त्यासाठी मी पाणी ठेवलंय गॅसवरती, त्याच्यावरती झाकण ठेवले आणि आपले आवळे सर्व मी वाफून घेणार आहे. अर्धा किलो आवळे आहेत, त्यांना आता मी वाफून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कसं बनवणार. वाफून घेतले, आता थंड झाल्यावर त्यांना मी त्याच्या बिया वेगळ्या करून घेणार आहे आणि नंतर मिक्सरला फिरून घेणार. 100 ग्रॅम गूळ घेतले, 2 वेलची घेतले, 4 लवंग आणि दालचिनीचे 2 तुकडे. आता मी सर्व आवळ्याच्या बिया काढून घेतलेत आणि पाकळ्या काढून घेतले. आता मी सर्व मिक्सरला फिरून घेते, बारीक पेस्ट करून पूर्ण, आणि नंतर तुम्हाला मी बनवताना दाखवते. मी तुम्हाला मुरुंबा बनवून दाखवते कसं बनवायचं ते. 1 चम्मच घी टाकलंय. आता त्याच्यामध्ये मी लवंग टाकते, 4 लवंग आहेत, दालचिनीचा तुकडा आणि वेलची. त्याच्यामध्ये गूळ टाकते. गूळ आता मी वितळून घेते पूर्ण. गूळ चांगलं वितळायला लागलं तर मी त्याच्यामध्ये आपलं आवळ्याचं सर्व मिक्स वाटून घेतले ते सर्व टाकते याच्यामध्ये. गॅस कमी ठेवा आणि हे आता चांगलं शिजून घेणार पूर्ण गुळामध्ये. त्याचा कलर बदलापर्यंत चांगलं परतून घेणार आहे. थोडंसं मध्ये मध्ये गॅस करायचं, जास्त फास्ट ठेवायचं नाही. तर ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते, आपल्याला जेवढं अंदाजाने टाकायचं. मी आता 2 चमचे टाकते, म्हणजे आंबट तिखट गोड असं लागेल. 2 चमचे टाकले. थोडीशी हळद, चवीपुरतं 1 चमच मीठ, चाट मसाला 1 चमच. हे चांगलं मिक्स करून घेते. चांगलं एकदम जवळ व्हायला पाहिजे. एकदम करून घेते, नंतर मी तुम्हाला दाखवते. तरी बराच वेळ लागणार आहे. तर आपला मुरुंबा झालेला आहे तयार. हे बघा, आता मी सर्व हे काढून घेते, तर तुम्हाला मी दाखवते. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवळा मुरुंबा? आवडल्यास लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात.